खंडणीसाठी पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी आहे। धाराशिवच्या लोहारा तालुक्यातली घटना आहे आणि 5 जणांविरोधात या संदर्भातला गुन्हा दाखल झालाय। खंडणीसाठी हल्ल्याचं बीड जिल्ह्यातलं लोण आता हे धाराशिव पर्यंत येऊन पोहोचलंय आणि धाराशिवच्या लोहारा तालुक्यामध्ये पवनचक्कीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर खंडणीसाठी जीवघेणा हल्ला करण्यात आलाय आणि खंडणीसाठी गुंडांच्या या टोळक्यानं लाठ्या काठ्यांनी या कर्मचाऱ्यावर हा जीवघेणा हल्ला केलेला आहे। यामध्ये हा कर्मचारी गंभीर जखमी आहे। शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर खंडणीसाठी अशा प्रकारे हल्ले होतात आणि बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण हे चित्र पाहत होतो, धाराशिवमध्ये सुद्धा अशाच प्रकारे हे चित्र पाहायला मिळते। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? अनुपमा, अगदी बरोबर आहे। आपण या सगळ्या घटना बीड जिल्ह्यामध्ये पाहतो आहेत। खंडणी आणि त्यावरून होणारे खून आणि मारामार ह्या सगळ्या घटना बीडमध्ये खरं तर काही नवीन नाहीत। मात्र हे लोण आता कुठेतरी धाराशिवमध्ये आले का काय असं म्हणावे लागेल, कारण काल लोहाऱ्यामध्ये अत्यंत गंभीर अशी घटना घडलेली आहे। एका टोळक्यानं खंडणीसाठी लोहारा तालुक्यातील एका पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला। अत्यंत भयानक हा हल्ला होता। जवळपास 5 ते 6 जणांनी लाठ्यांनी या कर्मचाऱ्याला मारहाण केली। एवढंच नाही तर त्या ठिकाणी असलेल्या आणखी 4 कर्मचाऱ्यांना देखील मारहाण झालेली। त्यांच्या अक्षरशः डोक्यात, हातापायावर त्यांनी गंभीर मारहाण केलेली। जवळपास अर्धा तास हा सगळा गोंधळ त्या ठिकाणी होता आणि कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनं हे सगळं सोडवलं आणि हे प्रकरण सध्या पोलिसांमध्ये आहे। पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला, त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू असली। हे सगळं जरी असलं तरी धाराशिवमध्ये कुठेतरी पवनचक्कीच्या माध्यमातून आता गुंडगिरीचं लोण येतंय का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। 100 पेक्षा अधिक पवनचक्की उभारणीचं काम सध्या धाराशिवमध्ये सुरू आहे आणि यावरून सातत्यानं वाद होताना दिसत आहेत। मागच्या काही दिवसात शेतकऱ्यांना मारहाण झाली होती। आता खंडणीसाठी या गुंडांनी पवनचक्की कर्मचाऱ्यांना मारहाण केलेल्या वेळीत या सगळ्या घटना जर आवरल्या नाहीत तर या घटनांचं लोण सर्वत्र पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली। कायद्यानं वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे, नाहीतर बीड सारखी परिस्थिती धाराशिवमध्ये सुद्धा होऊ शकते आणि धाराशिवचा बीड जिल्ह्यासारखी सगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।